सांगू भीम माझा कसा होता, काय सांगू भीम माझा कसा होता, पोलादी छाती पाडा समान ऊर होता, धरतीला कंप सुटावा मेघा समान सूर होता, तंतोतंत मोजावा भीम समतेचा तराजू होता, सात ठिगळाच्या बंडीचा भीम माझा कसा होता, लेकराला जशी माता भीम माझा तसा होता। काय सांगू भीम माझा कसा होता, लेकराला जशी माता भीम माझा तसा होता। बाबासाहेब म्हणाले मी जो समाजाचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे तुम्हाला समोर नेता येईल ते न्या रे, अन्यथा त्या ठिकाणी राहू द्या, मागे नेण्याचा प्रयत्न करू नका। मग समाज गाडा बाबासाहेब आंबेडकरांचा पुढे न्यायचा असेल, माणसानं लढायला शिकलं पाहिजे। बाबा म्हणाले शिका रे, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही शिकलो परंतु तितके झुकलो। बाबांनी आम्हाला धडा दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। म्हणून काल माझ्या उनी स्वानांना भाव होता, काल माझ्या उनी कुत्र्याला भाव होता, अरे विरोधात सारा माझ्या गाव होता, परंतु बालला बाका झाला माझा मनोज राजा, कारण पाठीशी माझ्या भीमराव उभा होता। आणि बाबासाहेब आमच्या पाठीशी आहेत। आता जर कोणी आम्हाला महार्या म्हणलं, कोणी जर आम्हाला धेड्या म्हणलं, बाबासाहेब आमच्या पाठीशी आहेत, त्याला म्हणतात 18 शिटीच्या माध्यमातून। आणि म्हणून आंबेडकरवादी बांधवांना सर्वांना आव्हान आहे, गोधडीत जन्म झाला गोधडीत मरेल मी, जरी भेटला ताज मला झोपडीत राहील मी, जरी भरविला तुपाचा घास चटणी भाकर खाईल मी, परंतु सत्यासाठी जीवन माझे सदैव संघर्ष करीत राहील मी। म्हणून गाता हो, आठवा अभिमान हो दिलेला धडा,
उठा लढविण्या लढा नाही तर भरावा चुडा दोन्ही हातामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज गाडा जर बाबासाहेबांचा समोर न्यायचा असेल तर रणामध्ये माणसानं लढलं पाहिजे, घरामध्ये नाही. परिस्थिती होती म्हणून वामन कर्डक लिहिलेला काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, परंतु लोक मुजरे आता मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. संघर्षाची गाठी क्रांतीची भाला हातामध्ये घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी समाजकारण ज्याला करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बुद्ध महासभेची स्थापना केली. ज्याला समाजकारण करायचं असेल तर बुद्ध महासभेमध्ये जावं आणि समाजकार्य करावं. ज्याला राजकारण करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधून निघलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बाबासाहेबांच्या संकल्पनेमधून झालेला पक्ष याची स्थापना झाली. रिपब्लिकन मध्ये जावं आणि राजकारण करावं. परंतु रिपब्लिकन पार्टीला 16 राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 16 राष्ट्रीय अध्यक्षांनी ज्याच्या हाताला लागेल तितका झेंडा निळा आलेला तोडून नेला आणि प्रत्येकाच्या गाडीला झिटकीला झेंड्याचे तुकडे केले. आता राहिला दंडा आणि ते दंडा तुम्ही हातामध्ये घ्यायचा बापू आणि नेत्याच्या पाठीला फायाचं. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकनचे 16 तुकडे झाले. ज्याच्या हाताला आला तेवढा नेला. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्मिता अस्तित्व असलेला निळा ध्वज हरामखोराने फाडून नेला. जसं म्हणतात मटण घेतलं की कलिजा लगाव, त्या टाईपचं झालं. काँग्रेसला लागला, भाजपला लागला, सेनेला लागला, बीएसपी भारी बहुजन महासंघ सगळीकडे निळा निळा. अरे रडे झेंडा निळा आता बोले झेंडा निळा, करू नका पुढाऱ्यांनो माझी अवकळा. झेंडा ही बोलायला लागला. एवढे आमची लीडर बेशरम झाले. हमारे लीडर को हमें लीडर कहने की शर्म आती है, क्योंकि ये वो इतने बेशरम हो गए कि शर्म उसे शर्म आती है. म्हणून मी 52 पत्ते पिचले हो, मला 4-4 गुलाम दिसले हो. चिडीचा गुलाम काय काय म्हणे, त्या राजाच्या राणीला माय माय म्हणे. माय मी तुमचाच हाय म्हणे हो, मला 4-4 गुलाम दिसले हो. बदामचा गुलाम काय काय म्हणे, त्या राजाच्या राणीला माय माय म्हणे. त्या बदामी गुलामाला हसलेत हो, मला 4-4 गुलाम दिसलेत हो. हातास आला इस्पिकचा गुलाम, त्याने केला त्या राणीला सलाम. याचे नैले दैले घचले हो, मला 4-4 गुलाम दिसले हो. मी 52 पत्ते पिचले हो, मला 4-4 गुलाम दिसले हो. आमचे 4 गुलाम गंजिफ्यातले 52 पत्त्यातले सगळ्यांनी फायले. आता आमची मायावती बाई आहे आणि गाणं आपण ऐकले, एका दुरी तिरी चौरी करते सलाम. आणि हुकमाची राणी मी आणि महे सगळे गुलाम असे. म्हणून रान उन्हाळे, रान पावसाळे, रान हिवाळे या तिन्ही ऋतूमध्ये मी वावरत होतो. माणसं मला जिवाळे लढिवाळे गोताळे भेटले, त्यामधला मी एक पिसाळा. वाटेने मी रेंगाळत होतो तेव्हा ताट होती माझी मान. अरे वाटला थोडा विसावा घ्यावा, परंतु परक्याच्या हाती होता लगाम. काके जोळी कुटक्यासाठी हिंडत होतो दारोदारी, इतरांनी मला धर्म केला. भीक मागून इतरांना धर्म केला. तेव्हा म्हणलेत मला हा वेळा झाला. गावात गाव, गावाला नाही माझ्या नाव. एकच नाव प्रखर आंबेडकरवादी विचाराचा घाव, तो मात्र अजून कुणाला दिसत नाही. जग बदल बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. भीमा तू सूर्य आहेस, मी चंद्र आहेस. तुझ्या डाग आम्हाला दिसत नाही, आमच्यात नुसती डागच आहेत. लोकांचे झोरे उचलल्याशिवाय आमचं पोट भरत नाही.
आणि याच्यापेक्षा कुत्रे शहाणे. कुत्रे कसे शहाणे. गावामध्ये चोरी झाली आणि पोलिसाला जर ते सापडना गेले चोर तर त्याच्या मागे कुत्रे लावतात. मग कुत्रे पुढे आणि पोलिस मागे, कुत्रे पुढे पोलिस मागे. मग माणसापेक्षा कुत्रे शहाणे, माणसापेक्षा दगड शहाणे. येथून पुसत केली की किती किलोमीटर आहे म्हणलं तर कोणाला सांगता येत नाही. आणि त्या दगडावर लिहिलेलं असे येथून पुसत 45 किलोमीटर. दगडे माणसापेक्षा शहाणे झाले. पण माणसाचे दिमाग कुठे गेले हे आम्हाला पत्ता नाही. मग कुत्रे कसे शहाणे हो पहा. सवय येते माणसाला. रविवारचा बाजार आला, सगळे कुत्रे आमचे इकडले खुश, तिकडले कुत्रे इकडे येतात आणि इकडले कुत्रे त्याला विचारतात रविवारच्या दिवशी, हो 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 कसा काय आला रे. ह्याव कोण करते आमच्या घरी, ह्याव ते म्हणजे येऊ दे ना, ते आला असेल ना काय व्हाय. अरे तू आला का आला, येऊ दे ना. मी म्हणते आला काय, तुला काय करायचं, आला असेल म्हणते. अरे ते आलं का आला, कसं आहे म्हणते दादा, तिकडलं येऊ यायला दादावर येते. म्हणजे कसा आहे दादा, तिकडे पोळ्या खाऊन खाऊन कटाळा आला रे, आता नळ्या खाय आलो, येऊ दे ना. मग त्याला हे कळायला काय खाऊन काय नाही ते. पण आमच्या हकली कुठे गेले आहात त्याच्या ज्ञानात माती पडू द्या बापू. म्हणून कवीने लिहिले, न्याय हक्कासाठी करा रक्ताचा आसरा. संघटित व्हा करण्या उत्कर्ष, संघटित होता पुन्हा करावा संघर्ष. बाबासाहेब म्हणले शिका रे बेटे हो शिका. माणसं शिकले काय, काय शिकले हो, दारू पिया शिकले. दारू पिदाड्याच्या कथा लय आहेत बघ, काय सांगावं त्याच्या कथा आणि व्यथा. आणि माणसाने काही काही सोडली ते मस्त फ्रेश झाली. दारू पियायला शिकले, कसं भांडण करायला शिकले. त्याची गाणी वेगळी. पाऊले चालती देशी दुकानात, पाऊले चालती देशी दुकानात. पाऊले चालती देशी दुकान,
मटक्याचं ध्यान येते. आम्ही शिकलो असंच, दारू पियाचं शिकले की पावले चालते देशी दुकानात, मग मटक्याचं ध्यान येते. सुरू गाणं. बना के क्यों बिगाड़ा रे. कोणतं कोणतं म्हणते 2 ने 3 लावला रे, पण 2 ने 2च आला, एका दाण्यानं मार खाल्ला. 3 ने 4 लावला होता रे, परंतु काय करतो 3 ने 5 आला, एका दाण्यानं मार खाल्ला. वो पणला मेंढी आली रे आणि कल्याणला शेळी. मटकेवाल्याच्या कथा. आणि ते एका दाण्यानं मार खाल्लं म्हणले की त्याला गाणं सुचते. बना के क्यों बिगाड़ा रे नसीबों ने मारा. बना के क्यों बिगाड़ा रे नसीबों ने मारा. अरे कल्याण वाले मुंबई वाले कल्याण वाले दारू पिऊन मटका लावला आणि पैसे दारूत आणि मटक्यात गेले की घरी बाई किरकिर करते. मग त्या बाईच्या पुढे आमचं गाणं सुरू. बायकोची मुजोरी नशिबाचा ठेवा. बायकोची मुजोरी नशिबाचा ठेवा. मरण दे देवा आता मरण दे देवा. अरे मग मरण मागवतो बदमाशा, नाही पिली तर भन्ना का बे. कहा मरायचं कहा बर्बाद व्हायचं हे नाही शिकायचं. अरे बाबासाहेब शिकले MA PhD DSc LLD डिलीट बाय राईटला. बाबासाहेब पुस्तक वाचत असताना वाचनालयामध्ये गेले. वाचनालयाने ग्रंथ त्या दारपाळाने बाबासाहेबाला आतमध्ये कोडून घेतलं. बाबासाहेब एवढे त्या वाचण्यामध्ये मग्न झाले. बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेरून राहून शिकले. असे बाबासाहेब शिकले. आम्हाला वर्गाच्या बाहेर राहणारे बाबासाहेब पहिल्या नंबरला आणि आम्ही पहिल्या बेंचावर बसून आमचे मार्क पहा. 00 दिसायला हिरोन आमचे मार्क 00. परीक्षेच्या वेळेस जातात सगळे लोक काठ्या देतात, काठ्या मारतात. त्याच्यात काल सपनामध्ये माझा सजना माझी पप्पीच घेऊन गेला. आता या शाळेतल्या लेकराला असे स्वप्न पडू लागले तर खरंच मार्क भेटतील आणि खरंच मेरिट काढतील का. मग द्या डोनेशन, घ्या कमिशन. काय झालं लय बदमाश लोक हो, डोनेशन एवढं एवढं मागायले. काय करायचं अहो पण फाना आपला काय चाललंय. बाबासाहेबांच्या पेनीवर प्रेम करा. अरे अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा, तिच्यावर नजर त्या श्रीकृष्णाची होती. सतीपतिव्रता होती रामाची सीता, तिच्यावर नजर त्या रावणाची होती. मग हरिश्चंद्राला ही लाज वाटावी अशी देखणी होती ती द्रौपदी, तिच्यावर नजर 5 जणांची होती. परंतु या सर्व जगातल्या सुंदरतेला लाज वाटावी अशी देखणी माझ्या भीमाची लेखणी, तिच्यावर मात्र नजर साऱ्या जगाची होती रे बापू. बाबासाहेबांच्या पेनीवर प्रेम करायला शिका. वकील, कलेक्टर, आमदार, बॅरिस्टर होशाल, लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरशाल, सूर्यप्रकाश या इतकं खरं.
शिवाजी महाराजांची तलवार हातामध्ये घेऊन अन्यायाचा प्रतिकार करायला शिक्षाल, परंतु महात्मा गांधीच्या काठीचा आदर्श काय घ्यावा? खांद्यावर टाकून ढोर वळा की हातात रुग्ण धरून शेतात वकर हाण, हे समजत. आणि म्हणून कवी लिहितात काय, अश्लीलता को इस तरह तरह सह जाता है, अश्लीलता को इस तरह तरह सह जाता है, हमें कड़वा सच नहीं मीठा जहर भा जाता है. ये तो शोकांतिका है मेरे भारत देश की मनोज राजा, क्योंकि यहाँ नंगा रहने वाले को भगवान कहा जाता है. सिक्का संगठित और संगठित होता पुन्हा लाचार होऊन पाया पडण्याची. काही काही माणसं आजही लाचार होऊन दुसऱ्याकडे हात पसरतात. बचत गटाच्या माध्यमातून बचत गटवाल्या बाया 10 जणी जमतात. फलाना बचत गट, बिस्ताना बचत गट, बँकेमध्ये जायचं, उभं राहायचं, साहेब आम्ही गटाच्या बाया व्हा, इतकं इतकं आम्हाला कर्ज द्या, तुमचं कर्ज घेईल, आम्ही दुकान टाकील, त्याच्यामधून आलेला नफा आम्ही खाईल, बाकीचं कर्ज तुमचं तुम्हाला देईल, आम्ही लय बाया चांगले हाव साहेब, आम्हाला कर्ज द्या. कर्ज घेतात, साहेबा पुढे लाचार होतात आणि त्याचे हप्ते फेडत राहतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कर्ज दिलं हो, त्या कर्जाचा हप्ता आम्ही कधी फेडला का? याचं कधी आम्ही चिंतन केलं का, मंथन केलं का? बाबासाहेबांच्या उपकाराची फेड कधी आम्ही केली का? मग बँकेच्या कर्जाची फेड आम्ही का लवकर करतो? बाबासाहेबांच्या कर्जाची आठवण आम्हाला काय येत नाही हो? मग बाबासाहेबांनी दिलेलं कर्ज कोणतं? लोक म्हणतील कर्ज बाबांनी आम्हाला कोणतं दिलं? अरे 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कर्ज दिलं रे, आम्हाला स्वाभिमान शिकवायचा. 4 चौघाच्या पंक्तीमध्ये बसवायचं शिकवलं.
आम्हाला कर्ज दिलं बाबाने आरेला कार्य म्हणण्याचं, आणि या कर्जाची फेड आम्ही कधी केली का? LIC लोक काढतात, पोरायला लेकरायला बाळायला सगळं काही मिळालं पाहिजे मी मेल्याच्या नंतर. सगळं काही लेकरासाठी करतात. LIC बाप गेल्याच्या नंतर लेकर मालामाल होतात LICच्या माध्यमातून. परंतु आमच्या बापानी 9 कोटीच्या बापानी आमची LIC काढली रे. आम्हाला सुटा बुटात कोटात आणलं त्या बाबासाहेबांनी. त्याचं वैभव आहे. LICचं माध्यम आहे. नाही तर काय झालं असतं, बाहेरला काय झालं असतं, सती जावं लागत होतं मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये. एखाद्या बाई जवान बाईचा नवरा मेला तर तिला जित्ततेच्या सरणावर जाळीत गेले, त्याला म्हणतात सतीची चाल. मग सतीची चाल राजा राम मोहन रायाने बंद केली. बाहेरला महात्मा फुलेने शाळा शिकवली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या माध्यमातून उचलली की बाईला लाल दिव्याची गाडी दिली. आणि त्या बाबासाहेबांच्या पुण्याईवर बाई पंतप्रधान झाली नव्हे तर आजही इतिहास पहा, बाईच्या पदाला राष्ट्रपती पदापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी नेऊन ठेवलं. मुख्यमंत्री झाली, पंतप्रधान झाली, राष्ट्रपती झाली. आणि पंतप्रधान झालेल्या बाईला बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी एक प्रश्न केला, बाई तू बाबाच्या पुण्याईनं पंतप्रधान झाली, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देऊन टाक. ऐकली नाही. ऐकली नाही. लोकांना गोळ्या मारल्या, जीव मारून टाकली. बाबासाहेब काय कमी नाही. बाबाची घटना बदलू म्हणून आपण ऐकलं, अटलजी वाजपेयी म्हणतात टोंगळ्याचं ऑपरेशन करावं लागलं. बायाला वाटते की लई मिसकुमायन मी मरी माहीत लागते काय की, असा बाबासाहेबाचा आशीर्वाद लागते मरी माय. आणि बाबासाहेबाच्या कायद्यानं आम्हाला आमच्या एका मथऱ्याला वाचवलं. कसं? या सामटीमध्ये मरीमाय होती, इकडून पोतलिंग, मधात रोड. मग या मथाऱ्याने काय केलं बा, आपल्या दारातला पोतलिंग आपण नेऊन फेकला पाहिजे, उगाच आपल्या पायाला हडगळायला म्हणून यानं उचलला की नालीमध्ये नेऊन फेकला. नालीमध्ये फेकल्याच्या नंतर सगळ्या गावाने बोंब झाली, आमचा देव फेकला, आमचा देव फेकला, आमचा देव फेकला. पोलिसाची गाडी आली, मथाऱ्याला उभं केलं. अरे म्हणे तू कोंड्या आमचा देव का फेकला? म्हणे साहेब मी देव फेकला नाही. म्हणे तू देव फेकला. साहेब मी फेकला नाही. अरे खरं सांगतो की दाऊ आमचा पोलीसचा इंगा तुला. मग आमचा कोंडबा म्हणला, साहेब मला मारू नका हो, मी खरं सांगतो. पोलीसचा इंगा म्हणले की माणसं खरं बोलायला लागतात. तेव्हा आमचा आजा म्हणला, साहेब मारू नका, मी खरं सांगतो. मग सांग मग खरं काय? आजा आमचा म्हणला, साहेब हे पोतलिंग इतका बदमाश होता, आम्ही सगळे गरीब माणसं शेताला जातो, दिवसभर कोणी राहीना. एका दिवशी मोह गुत्त संपलं, मी पटकन आलो. येता येता हे दुपारच्या पारी पोतलिंग नाही का उघड्या नागड्या मायला आमच्या हे डोळे मारते हो, मला ते सहन झालं नाही. या मेस्कुमाईला हे पोतलिंग रोजच्या रोज डोळे मारते म्हणून मला हे सहन झालं नाही. उचललं की मी याला नालीमध्ये नेऊन टाकलं. तेव्हा ते PSI म्हणला, अरे दगडाला डोळे मारते, बदमाशा लबाळ बोलतोस. आमचा अजय म्हणला, बाबासाहेबांनी शिकवलेला कायदा. म्हणला, होय रे, तुला कोण PSI केलं? हे दगड दगडाला डोळे मारित नाही तर मी तुहा देव कोहा फेकला, दगडच नेऊन फेकला की. असा आमच्या बाबाचा कायदा आम्हाला वाचला. बाबासाहेबाला विसरून मावल्या जातात आणि दुसरीच गाणी गातात. आता देव फिव तिकडे गेले. मान्य बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञामध्ये घेतलं, ब्रह्म विष्णू महेश मी यांना देव मानणार नाही, गौरी गणपतीची पूजा करणार नाही, कोण्या देवाची उपोषणा करणार नाही, अशा बाबांच्या 22 प्रतिज्ञा आहेत. परंतु आमच्या माणसाचे देव अनेक गेले नाही. पण देव कुठे गेले?
आपल्या इकडे आता देव राहिले नाही, देवावर बोलायची काही गरज नाही. आता देव गेले कुठं माहित आहे तुम्हाला? देव धनगर वाड्यात घुसला ग माय, धनगर वाड्यात घुसला. आता तिकडे गेलेला देव इकडे आणायची काय गरज आहे? ज्या बाबासाहेबाला बायाने वंदन केले त्याला लाल दिव्याच्या गाड्या भेटल्या, लायलूनच्या साड्या भेटल्या, त्याच्या हाताला घड्या भेटल्या. आणि त्या बाबासाहेबाच्या पुण्याईनं बाह्या काकत ते बॅग अडकायला आता. आणि त्यातला तर मला तर वाटते त्याच्या नावचे टेलर काय मेले होते की त्याच्या ब्लाऊजला एखादी आस्तिंगही राही ना. अवघड आहे. एवढी मॅचिंग फॅशिंग अशी बाबासाहेबांनी दिली. सगळ्या गोष्टी असताना सुद्धा काही काही माया कुणीकडे पळायला खंडोबारायाच येड बाई लागलं मुरळीला. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं वेळ आम्हाला लागलं पाहिजे. आणि म्हणून कवीने लिहिलं काय? कारण हजारों साल पहले की बात थी, अजी हजारों साल पहले की बात थी. जम्बू द्वीप में खून की नदियां बहती थी, लाखों नहीं करोड़ों नहीं कितने तो भी औरतें विधवा हुई थी. हर राज्य राज्य में लड़ाई लड़ाई थी, कई राज्य जीतकर जितने शान अपनी बढ़ाई थी. मगर अफसोस होगा उस सम्राट अशोक को, क्योंकि बाकी की सारी जिंदगी उसने बुद्ध के कदमों पर आकर चढ़ाई थी. मगर आज वही हो रहा है. पंजाब में आतंकवादी, आंध्रा में नक्सलवादी, त्रिपुरा में टीले बेटी धमकियां दे रहा है, तमिलनाडु को आसान के बोरो सर उठा रहे हैं. हिंदू मुस्लिम के झगड़े हर दिन जाली है, अजी दलितों के घर जलाना उन लोगों की आदत पुरानी है. मगर सोच सोच भारत, तुझे रुकना होगा, अरे रुकना होगा, रुकना होगा, रुकना होगा. एक ना एक दिन इन सभी को हमारे बुद्ध के कदमों पर आकर झुकना होगा रे. मंत्राचा विषय. सगळे लोक बुद्धाकडे यायली, बुद्धाकडे वळायली. काही काही मातंग समाजाच्या बाया हुशार झाल्या. बुद्ध फुले आंबेडकर त्यांना पटला. आणि ते बाई आपल्या नवऱ्याला म्हणते काय? मांगीन म्हणे मांगाला आता विनू नका फडे, आणि तुम्ही चला राया बुद्धाकडे. हो चला बुद्धाकडे. वो चांद मिलेगा दीक्षा, वो सूरज मिलेगा दीक्षा, ये धरती कह रही है यहीं पे है मेरी सुरक्षा. नीले गगन की चांदनी इस बात पर दे रही है जोर, भाई चलो बुद्ध की ओर, तुम चलो बुद्ध की ओर. एवढा समाज आपल्याकडे येत आहे आणि आमची माणसं मात्र रिंगाळत आहे. कुठं भरशाल रे. म्हणून वेळ नाही करी अरे लाचारी हो न पाय पडल्या. जातीवाद्याचा फोडा पापाचा घडा, फोडा पापाचा घडा. म्हणून तेव्हा मोठ्या खेदाने वामन कडकला लिहावं लागलं. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. मग समाजाचं काय बापू, या समाजाचं काय?
नेहमी राहतो नटून खटून, सागदारी गाडी आली तुझ्या कुठून, जातो बार मध्ये आणि खातो कोंबड्याचे पाय. मग या समाजाचं काय बापू, या समाजाचं काय? तुझ्यासाठी तुझं सारं घरामध्ये आहे रे, तरी पण तू खुर्चीकडे का वळतात पाय रे? मग पुसते रोज वामनला त्या वामनची माय. बापू या समाजाचं काय रे, या समाजाचं काय? हित समाजाचे कोणी पाहिले नाही, फुटले हे फक्त स्वार्थाच्या पायी. कोणी नाही बंदा पाहावे तो शर्मिंदा, धनवान झालेलाच खावणी. साऱ्या पुढाऱ्यांनी दाविली नादानी, स्वार्थ साधण्याची संधी पाहुनी. आणि म्हणून वाळूनी चालला रे उभा जोंधळा, कोण राखील आता हा भीमाचा मळा. मोठ सोडोनी बसला गडी बावळा, मनती रोपट्यानो जळा रे जळा. रान ढोराची व्याथा जथा वेगळा, कोवळे पीक हे कापती चळचळा. पीक पदरात येण्याधीच का वामन, चालला तुझा विळा रे विळा. नको कापूसी आता कुणाचा गळा, वाळूनी चालला रे उभा जोंधळा. आणि म्हणून या क्रांतिकारी लेकरायनं सर्व माणसांनी, काही गद्दार माणसांनी काय आहे आपल्याकडे पाहावं. कोडी लुटा गुणाची वानात काय आहे, तोडाकळी फुलाची त्या पानात काय आहे. मन मारते भरारी मारून हे तनाने, अरे चवळी घरीच कवळी रानात काय आहे. आपुल्यात काय आहे सर्वादी पाहावे, नंतर पाहत जावे कोणात काय आहे. नंतर पाहत जावे कोणात काय आहे. आणि म्हणून जातीवाद्याच्या पुढा पापाचा घडा, न्याय हक्कासाठी करा रक्ताचा सडा. शेवट आहे मर्दाची मर्दाची भीम और पानी भीम शक्ति भीमशक्तीचा दावा मैदानी. बाबासाहेबांचे सैनिक बना, कारण केळीच्या मळ्याला केळीचा बाग म्हणतात. पेटलेल्या घराला लागलेली आग म्हणतात, जंगलातील मागाऊ झाडाला साग म्हणतात. संबंध आंबेडकरवादी बांधवांना बाबासाहेब आंबेडकरांचे वाघ म्हणतात. म्हणून मर्दाची त्या ठेवा मैदानी. काही काही माणसं कोणी जर मारायला आलं, बायकोला म्हणतात होय बर पुढे काढ बरे कवाड. कोण होय ते फाय बरे, तू काय करतो बे. तिला पुढे घालून आणि ते गेले. उग कडूचं बोंबल ते आता काय पिदाड होतो म्हणून जाऊ देल नाही, ते का रट्यात मुखा करीत होतो. पिल्यावर माणसाला काही सुधरत नाही. एक सुक्या तुक्या बेशोक दारू पिले, बाजारात गेले, वाट्यामध्ये येता येता एक झोप माडी लागली. वाट्यातली माडीला एक इकडून भिलन एक तिकडून, म्हणजे तुक्या. हे माडी उचलून आपण बाजूला ठेवले, बंगला उग्याच्या उगीत मधा झाला भोजल बरं तिकडून. हे इकडून उचलायले ते तिकडून उचलायले. बाया घरी परेशान, वाट पाहून सगळे लोक आले. माय म्हणीन हे काऊन कुठे मेले. तुक्याची तिकडे सकी गेली, सक्याची तुकी गेली.
दोघी कोण भिडल्या. एका माणसाला विचारव आमचे हे दिसले का, ते म्हणते आमचे ते दिसले का. ते बोवा म्हणला हो बा तुमचे हे दिसले तुमचे ते दिसले. कोटा हात वाटेतली बिल्डिंग उचलायलेत म्हणते. मग गेल्याच्या नंतर गिरजी भिडली तुक्याला आणि सारजी भिडली सख्याला. काढली पायातली चप्पल ते त्याच्यावर द्यायली तडी दना दना दन दे दना दन. ते तुक्या म्हणते तिकडून सख्याला अबे कसा उचलायला अबे म्हणते सख्या. इकडून इटी पडायली हात की बरोबर धरणा. ये इकडून म्हणते तू कसा धरायला वे मह्यावर इटी पडायल्या की बरोबर धरणा. म्हणजे दारू मध्ये काही माणसाला भान राहत नाही, काय व्हायला त्याच्यामध्ये ज्ञान राहत नाही, काय खायला ह्याच्यामध्ये राहत नाही. हातात आले ते खाते आणि कुठे पडते. आणि दारू पिल्यावरच माणसाला डेरिंग येते. वाटेमध्ये असा खांबा जरी उभा असला त्याला म्हणजे बाजूला रगरी नाही तर हडकं तोडून टाकी. उगा पचपच करू नको म्हणजे तुम्ही वाटते येऊ नको होय बाजूला, नाही ते का बुक्कीत तू हडकूच मोडी. चिमटीचा खांबा लोखंडाचा खांबा याला मोडल पण अवघड आहे. बाबासाहेबासारखं बाबांनी दिलेला धडा आपण गिरवायचा आहे. म्हणून मर्दाची भीमाच्या अंगामध्ये बुद्धाचा अंश होता. भीमाच्या अंगामध्ये बुद्धाचा
आर्यासी लढणारा अहो आर्यासी लढणारा नागाचा वंश होता त्या मनुवादी माकडांना भीम एकटा जड होता भीम एकटा जड होता बुद्धा समसमान इथे या बुद्धा समसमान इथे निस्वार्थी त्याग होता पिंपळाच्या झाडाखाली आम्ही दीक्षा घेतली ज्यावेळी बोल बोलला तो खाली दीक्षा घेतली ज्यावेळी बोल बोलला तो खाली पिंपळाच्या झाडाखाली आम्ही
डरकाळी फोडणारा अहो डरकाळी फोडणारा क्रांतिकारी कैलास भोजनाला त्या तारणारा कैलास भोजनाला उपस्थित बौद्ध उपासक उपासिका सर्वांनी या ठिकाणी आम्हाला शांततेचं सहकार्य दिलं, कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानून या गीताबरोबर कार्यक्रम संपला असं जाहीर करून मी आपली माफी मागतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.